नमस्कार, मी वृंदा साठे. मी पूर्ण वेळ कलाक्षेत्रामध्ये काम करते. स्वतः मी कथक विशारद आहे आणि त्याचबरोबर इंडियन फोक, बॉलिवूड, लॅटिन अमेरिकन अशा डान्स स्टाईल्स मी शिकले. आणि आता मी स्वतःची डान्स इन्स्टिट्यूट चालवते, ज्याच्यामध्ये 4 वर्ष वय असलेल्या मुलापासून ते अगदी 85 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना आमच्याकडे आम्ही डान्स शिकवतो. त्याचप्रमाणे मी नाटकामधून काम करत होते, फिल्म्सला काम करते, कोरिओग्राफीज करते आणि इव्हेंट्स करते. हे अशासाठी की तुम्हाला माझं कामाचं स्वरूप लक्षात आल्यानंतर त्यात येणारी आव्हानं किंवा स्ट्रेस कशामुळे येऊ शकतो हे तुम्हाला आपोआपच कळेल. पल्लवी मॅमनी मला जेव्हा सांगितलं की माझं मानसिक आरोग्य माझी जबाबदारी या विषयावर बोल, तर सुरुवातीला तर वाटलं की हा इतका मोठा आणि वास्ट विषय आहे, याच्यावर आपण आणि त्याचे इतके कंगोरे आहेत की कशाला आपण स्पर्श करणार. पण थोडं अधिक विचार केल्यानंतर लक्षात आलं बाकी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्ट्रेस अनुभवतच असाल, कारण तो आता खूप नॅचरल झालाय सगळीकडे. तर आपण सोल्युशन ओरिएंटेड बोलूया. माझे जे काही फंडे आहेत स्ट्रेस कमी करण्याचे, त्याच्यातून जर तुम्हाला एखादा सोयीस्कर वाटला आणि तुम्हाला काही मदत झाली तर सोन्याहून पिवळं. तर पाहूया, माझे मानसिक आरोग्य माझी जबाबदारी. माझा पहिला फंडा आहे डान्स. तुम्ही म्हणाल की जा आलं, हिचं मार्केटिंग सुरू झालं, पण तसं नाहीये. तुम्हाला आपण याच्या मागचा सायन्स समजून घेऊया. आपलं शरीर हे त्याच्यात जे काही अवयव असतात, पण त्याहीपेक्षा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की आपल्या शरीरामध्ये जी हार्मोन सिक्रीट होतात त्याच्यामुळे अनेक गोष्टी प्लस मायनस आपल्या होत असतात. आवर बॉडी इज अ केमिकल लोचा. तर मी 2च फक्त हार्मोन्स बद्दल बोलते जी तुम्हाला खूप माहितीच असतील, कारण त्यावर खूप बोललं जातं सध्या. पहिलं हार्मोन आहे डोपामाइन, ज्याला आपण हॅपी हार्मोन सुद्धा म्हणतो. म्हणजे हे जर तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपरली सिक्रीट होत असेल तर तुम्हाला खूप छान वाटायला लागतं. म्हणजे बाहेर सगळी दुनिया उलटी पालटी का होईना तुम्हाला हॅपी वाटत असतं, ऑल इज वेल असं तुम्हाला वाटत राहतं. तर हे हार्मोन तुमच्या शरीरामध्ये सिक्रीट होण्यासाठी हे असे पब्लिश झालेल्या गोष्टी मी सांगते, ज्याच्याबद्दलचे मोठे मोठे पेपर्स पब्लिश झालेले आहेत त्या सांगते. काही ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्यामुळे डोपामाइन सिक्रीट व्हायला मदत होते. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये नंबर 1 वर डान्स आहे. म्हणजे तुम्ही डान्स करायला लागल्यानंतर हे हॅपी हार्मोन सिक्रीट झाल्यानंतर तुमच्या बॉडीमध्येच असे बदल होतात की ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस निघून जातो. डान्स इज द बेस्ट स्ट्रेस बस्टर फॉर मी. त्यातून मी क्लासिकल नृत्य शिकलेली असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये नवरस आपण म्हणतो, आपल्याला वेगवेगळ्या भावना असतात. म्हणजे फक्त रागच येतो का, फक्त अँझायटी वाटते का, फक्त चिडचिड होते का, किंवा खूप गिल्टी वाटतं का, सगळ्या ज्या निगेटिव्ह भावना आपल्या आहेत त्या आपल्या शरीरातनं बाहेर गेल्या पाहिजेत. या भावना बाहेर काढण्यासाठी डान्सची खूप जास्त मदत होते. क्लासिकल डान्सची तर होतेच होते, पण सर्वसामान्यांना कळावं म्हणून समजा तुम्ही एखादं आवडीचं गाणं लावलं, रूम बंद करून घेतली, तुम्हाला कुणीही बघत नाहीये आणि त्या गाण्यावर तुम्ही थिरकताय तुम्हाला हवं तसं, त्यावेळेला तुम्हाला आनंद होतो की नाही, जस्ट एकदा आठवून बघा. किंवा आपण गणपती उत्सवात पाहतो की लहान थोर मंडळी, आता गाणी कुठली असतात ते जरा आपण बाजूला ठेवूया, पण जेव्हा ढोल ताशाच्या तालावर तुम्ही जेव्हा डान्स करता किंवा कोणाला तरी डान्स करताना पाहता, तुम्हाला ऑटोमॅटिक आनंद होत असतो. हा तुमचा स्ट्रेस रिलीफ करण्याचा खूप सक्षम उपाय आहे असं मी सांगेन. खरं तर डान्स कसा स्ट्रेस बस्टर आहे किंवा आपल्या पूर्ण बॉडीसाठी किती उपयुक्त आहे याच्यावरच मी 2-3 तास बोलू शकते, पण मी आता इथेच थांबते. माझं पहिलं स्ट्रेस बस्टर आहे डान्स. खूप थकून आल्यानंतर सुद्धा मी जर 10 मिनिट डान्स केला तर मी पुन्हा प्रचंड रिफ्रेश होते. म्हणजे आय एम रेडी टू चलो लाव अब क्या आ रहा है. तुम्ही खरंच एकदा हे करून बघा. खूप दमून आला असाल, फक्त तुमचं आवडीचं गाणं लावून 5 मिनिटं डान्स करा. कसाही करा, वाकडा तिकडा सगळं चालेल, कसाही करा. आणि तुम्हाला डान्स करण्याच्या आधी काय वाटत होतं आणि डान्स केल्यानंतर काय वाटतंय एकदा चेक करा. तुमचा पण विश्वास बसेल की डान्स इज अ स्ट्रेस बस्टर.
फंडा आहे फ्रेंडशिप. माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे की मला काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा कुठे सोल्युशन मिळत नसेल, कुठला गायडन्स हवा असेल, तर मी माझ्या मित्रमैत्रिणींशी जाऊन बोलते. असं म्हणतात की तुम्हाला एकतरी बेस्ट फ्रेंड असला पाहिजे. मी इतकी लकी आहे की मला 5 बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि हे 5ही जण मी कोणत्याही वेळी फोन करून काहीही सांगितलं, हातातलं सगळं सोडून माझ्यासाठी धावत येतील याची मला 5000% गॅरंटी आहे. आय एम व्हेरी ब्लेस्ड. आणि हे सगळे माझे मित्र असे आहेत, एक तर खूप वर्षांपासूनचे आहेत, त्यामुळे अशी आमची मैत्री ही स्टेटस बघून किंवा माझा पेपरमध्ये फोटो येतो म्हणून किंवा ते खूप श्रीमंत आहेत किंवा मी खूप श्रीमंत आहे म्हणून अशा बेसिसवर झालेली नाहीये, कारण ती इतके काळ नाही तर टिकलीच नसती. या मित्रमैत्रिणींकडे मी कुठलाही मुखवटा न घालता जाऊ शकते. कोणत्याही कपड्यात ढसाढसा रडत विदाऊट मेकअप कशीही जाऊ शकते. माझ्या मनातला काय मूर्खपणा चालू असतो तो सगळा मी त्यांच्या पुढे सांगू शकते आणि ते मला जज नाही करत. ते माझा सगळा बावळटपणा ऐकून घेतात, समजून घेतात आणि त्यांच्या परीने त्याच्यावर काही सोल्युशन असेल तर ते मला सांगतात आणि फक्त सांगून थांबत नाहीत. माझ्या हातात हात घालून माझ्या शेजारी उभे असतात. ते माझ्या कुठल्याही प्रॉब्लेममध्ये, माझ्या सगळ्या आनंदाच्या गोष्टींमध्ये दोन्ही वेळेला मला मित्रमैत्रिणी माझे खूप जास्त लागतात. म्हणजे फॅमिलीच्या इतकंच महत्व माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आहे आणि त्यांच्यामुळे माझे बरेचसे स्ट्रेस खूप कमी झालेले आहेत, अचानक क्विकली सुटलेले आहेत आणि आय फील व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग जेव्हा मी या 5 लोकांची आठवण काढते. तुमच्या लाईफमध्ये जर असं कोणी नसेल तर ते तयार करण्यासाठी हातपाय हलवा, कारण त्यांच्या इतकी ताकद जगात दुसरं कोणी तुम्हाला देऊ शकत नाही. मोस्टली प्रयत्न करते की ताण येऊच नये, यासाठी मला काय करता येईल, ताण आल्यानंतर काय करायचं यापेक्षा प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सगळ्यात आधी म्हणजे आपण म्हणूया आर्थिक ताण. तर आता आर्थिक ताण तर असणारच आहे सगळ्यांना, कारण आपल्याला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, स्वतःचं काहीतरी उभं करायचंय, ज्यांना मुलं आहेत त्यांना मुलांचं पुढचं आयुष्य करायचंय, या सगळ्यासाठी पैसा लागतो, नो डाऊट. पण मी माझ्या शेजाऱ्याने गाडी घेतली म्हणून आता मला गाडी हवी आहे किंवा 4 व्हीलर हवी आहे असल्या अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही. जेव्हा मला खरंच स्वतःला गाडी हवी आहे तेव्हा मला गाडी हवी आहे. त्यामुळे मी दुसऱ्या कोणीतरी काहीतरी केलं किंवा शॉपिंग केलं किंवा पिकनिकला गेले म्हणून मी ती गोष्ट कधीच करत नाही. त्यामुळे माझा खूप सारा आर्थिक स्ट्रेस कमी होतो आणि मी ब्रँडेड वस्तू वापरते, पण जिथे योग्य आहे तिथेच. उगाच विनाकारण ब्रँडच्या मागे लागून लोन काढायची आणि मग त्याचा दिखावा करायचा किंवा त्यांनी खुश व्हायचं, ही माझी टेंडन्सी नाहीये. माझी आई माझा खूप मोठा स्ट्रॉंग पिलर आहे आणि तिच्यामुळे बऱ्याच ठिकाणी माझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. त्यामुळे आपल्या मागे काहीतरी एक आर्थिक पाठबळ आपण निर्माण केलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला खूप मोठं बळ देणारी असते की काही प्रॉब्लेम झाला तरी आपल्या बँकेत एवढे एवढे पैसे आहेत, आपण तरून जाऊ शकतो. दुसरा आपल्याला जो ताण आहे सगळ्यात मोठा तो वर्क लाईफ प्रेशर आहे. सुदैवाने मी सेल्फ एम्प्लॉयड आहे. मी माझी स्वतःची बॉस असल्यामुळे बॉसगिरी माझ्यावर करणारं कोणी नाही, त्यामुळे माझं खूप मोठं आर्थिक टेन्शन हे कमी झालेलं आहे. पण म्हणून मला आव्हानं येत नाहीत का, तर येतात, खूप येतात. आमच्याही क्षेत्रात प्रचंड पॉलिटिक्स आहे ज्याला सामोरं जावं लागतं. मी माझ्या वर्क लाईफचं असं ठरवलेलं आहे की एक तर तुम्ही जे जॉब प्रोफाईल तुमचं आहे ना, तुम्ही त्याच्यासाठी सक्षम असलं पाहिजे. तुमचे निम्मे ताण यांनीच कमी होतील. तुमचं पूर्ण प्रिपरेशन जर असेल तुमचं एखादं काम करण्यामागे, तुमची टाइम मॅनेजमेंट असेल एखादं काम वेळेत पूर्ण करण्यामागे, तर तुम्हाला स्ट्रेस येण्याचं तसं कारण नाही. आय एम व्हेरी वेल प्रिपेअर्ड ऑफ एनी ऑफ द प्रोजेक्ट्स. मला एखादी गोष्ट किंवा एखादी मीटिंग जरी अटेंड करायची असेल, त्या मीटिंगच्या सगळ्या अंगाने विचार करून मला काय विचारलं जाईल, त्यांच्या काय शंका असतील, त्याच्यावर माझं सोल्युशन ऑलरेडी तयार असलं पाहिजे. त्याला किती पैसे खर्च येणार आहेत का, मला मनुष्यबळ लागणार आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं माझ्याकडे तयार असतात. त्यामुळे मी कुठेही जाताना तशा अर्थाने स्ट्रेसफुल नसते.
सो प्रिपेअर युअर सेल्फ. माझा विश्वास आहे की अभ्यासोनी प्रकटावे. त्यामुळे आपली तयारी नाही म्हणून आपल्याला जास्त स्ट्रेस येतो. एकदा चेक करून पहा असं होतं का. थर्ड थिंग, जेव्हा तरीही काही कारणाने किंवा काही आउटर फॅक्टर्समुळे वर्क लाईफमध्ये जर स्ट्रेस येत असेल तर मी ठरवलंय की मानसिक स्वास्थ्य आणि वर्क लाईफ याच्यात इम्पॉर्टन्स आहे मानसिक स्वास्थ्याला. त्यामुळे खूप मोठी संधी आहे पण तिथे इतकं प्रचंड मानसिक स्वास्थ्य माझं बिघडून जाणार आहे असं जर असेल तर आय विल प्रिफर मानसिक स्वास्थ्य. आणि याच्या आधी मी अशी गोष्ट केलेली आहे पण मी ती सोडल्यामुळे आज मी मानसिकरित्या एकदम चिल आहे, रिलॅक्स आहे. आणि माझे सुदैवाने केस पण त्यामुळे काळे राहिलेले आहेत. नाहीतर मी आता पांढऱ्या केसांची राजकन्या दिसली असते तुम्हाला. चौथा अत्यंत डेंजर सब्जेक्ट आहे तो म्हणजे आपलं पर्सनल लाईफ. इथे मी थोडीशी अजूनही स्ट्रगल करतेय. कारण असं होतं की आपण बाहेरच्या जगाकडनं अपेक्षा काही फारशा करत नाही, म्हणजे मी तरी नाही करत, पण घरामध्ये मात्र अपेक्षा असतात. मी काही संत वृंदाताई झालेली नाही त्यामुळे सगळ्यांकडनं माझ्या थोड्या थोड्या अपेक्षा असतात आणि त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर मग प्रचंड स्ट्रेस वाढायला लागतो आणि तो कोणत्याही इंटेन्सिटीला जाऊ शकतो. पण माझा एक विश्वास आहे की कुठलाही प्रॉब्लेम असेल ना तर तो बोलल्यामुळे सुटतो आणि हा प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना मिळून सोडवायचा आहे. अशा हेतूने जर आपण एकमेकांशी बोललो तर 100% प्रॉब्लेम सुटतो. आणि एक फॅक्टर आहे सामाजिक लाईफ आपलं आणि त्याच्यामुळे येणारं प्रेशर. आपल्याकडे म्हणतात ना, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आपण प्रत्येक गोष्टीसाठी तर विचार करायला लागलो की शेजारचे काय म्हणतील, बिल्डिंग मधले काय म्हणतील, पूर्ण सोसायटीतले काय म्हणतील, कामावरचे काय म्हणतील. तर आपण कधीच काहीच करू शकणार नाही. आणि थँक गॉड की मी अजिबात या गोष्टींचा विचार करत नाही. कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी लोक काय म्हणतील हे माझ्या मनात कधीच येत नाही. अनलेस मी जर एखादा परफॉर्मन्स करतेय त्यावेळेला ऑडियन्सच्या प्रतिक्रिया काय आहे त्या माझ्यासाठी खूप मोलाच्या असतात. पण ते काय म्हणतील म्हणून मग मी असंच वागलं पाहिजे, माझ्या मनाविरुद्ध वागलं पाहिजे हे मी कधीच करत नाही. आणि त्यामुळे सुदैवाने सामाजिक लाईफमुळे येणारा स्ट्रेस माझ्याकडे 0 आहे. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की बोलल्याने सगळे प्रॉब्लेम सुटतात. तर हे माझे 3-4 फंडे आहेत ज्याचा मी प्रयत्न करते की मला येणारा स्ट्रेस मी या पद्धतीने कमी करू शकेल. मी पल्लवी मॅडमला पुन्हा एकदा थँक्स म्हणते आणि मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की माझं स्ट्रेस बस्टर्स किंवा माझा स्ट्रेस कमी करण्याचं जे काही फंडे आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले. आणि यातला काही एखादा जरी फंडा तुम्हाला उपयोगी पडला आणि तुमच्या लाईफमध्ये थोडासा जरी पॉझिटिव्ह चेंज आला तरी हे सक्सेसफुल झालं असं मी म्हणेन. थँक्यू एव्हरीवन.